हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 4. भूमिरापलो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतियं मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 5. अपरा इयम इतहा तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाभावो यया इदं धार्यते जगत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी तसेच अहंकार अशी 8 प्रकाराने युक्त मूळ प्रकृतीहून भिन्न अशी एक प्रकृती आहे. महाबाहो, या अपरा प्रकृतीहून दुसरी अशी माझी पराप्रकृती आहे. ती प्राणरूप चेतना असून तिच्यामुळे जीव आणि हे विश्व धारण केले जाते. भगवंत श्रींनी आता ज्ञान प्रदान करायला आरंभ केला आहे. प्रथम ते प्रकृतीबद्दल ज्ञान देत आहेत. भगवंत श्रींनी प्रकृती 2 प्रकारची आहे असे सांगितले आहे. एक अपरा प्रकृती आणि दुसरी पराप्रकृती. या दोहोमधून या दोन्हीच्याही पलीकडील एक निराळी अद्वैत गोष्ट समजून घ्यायची आहे. अपरा प्रकृती. अपरा म्हणजे परा नाही ती. परा म्हणजे दुसरी, जी आपल्याजवळ नाही ती दुसरी. याचा अर्थ अपरा प्रकृती म्हणजे आपल्याजवळ असलेली प्रकृती. आपला देह, इंद्रिय वगैरे म्हणजे आपली अपरा प्रकृती. भगवंत श्री सांगत आहेत की अपरा प्रकृती अष्टदा आहे. ती पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी तसेच अहंकार अशी 8 प्रकाराने युक्त आहे. यापैकी पहिली 5 पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांना पंचमहाभूते किंवा पंचमहातत्वे असे म्हणतात. अपरा प्रकृतीची ही बाह्यांगे आहेत. ही बाह्यांगे जड आहेत. पृथ्वी आणि उरलेले विश्व यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे येथे पृथ्वीवर पंचमहातत्वे आहेत. या पंचमहातत्वांमुळेच येथे सजीव सृष्टी आहे. या तत्वांमधूनच पृथ्वीवर अनेक वस्तू निर्माण होतात. त्यामुळे सजीव सृष्टी जिवंत राहू शकते. सजीवांना अत्यंत उपयुक्त असा प्राणवायू आणि पाणी हे या पंचमहातत्वांमुळे शक्य होते. येथे अन्न आणि इतर गोष्टी उगवायला, निर्माण करायला आवश्यक जमीन, पाणी, ऊन, हवा आणि या सर्वांना सामावून घ्यायला, व्यापायला, सीमित करायला आकाश म्हणजे जागा आहे. या पंचमहातत्वांचे गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द हे 5 गुण प्रकृतीत सामावलेले आहेत. आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या पंच ज्ञानेंद्रियांनी त्यांचे पाहणे, ऐकणे, वास येणे, चव समजणे, स्पर्श समजणे असे ज्ञान होते. यात हात, पाय, मुख, गुद, शिन्न या पंच कर्मेंद्रियांनी आपण देणे घेणे, चालणे बोलणे, मलउत्सर्जन, मूत्र उत्सर्जन अशी कर्मे करतो. पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म आहे. आपपेक्षा तेज सूक्ष्म आहे. तेजपेक्षा वायू सूक्ष्म आहे. वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. यानंतरची 3 मन, बुद्धी, अहंकार ही प्रकृतीची अंतरअंग आहेत. ही सूक्ष्म आहेत. या तीनमुळे प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व येते. मीपणा या 3मुळे निर्माण होतो आणि जोपासला जातो. मुक्तीच्या वाटेत ही 3 अडथळा ठरतात. यांना काबूत आणावे लागते. आकाशापेक्षा मन सूक्ष्म आहे. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. बुद्धीपेक्षा अहंकार सूक्ष्म आहे. अशा प्रकारे पृथ्वी ही सर्वात जड असून अहंकार हा सर्वात सूक्ष्म आहे. जडातून सूक्ष्मात जात जात शेवटी त्यांच्या अतीत जायचे आहे.
यासाठी सप्तचक्र योग साधना करून उपासना करावी. पहिल्या मूलाधार चक्रात पृथ्वी हे तत्व आहे. दुसऱ्या स्वाधिष्ठान चक्रात आप हे तत्व आहे. तिसऱ्या मणिपूर चक्रात पृथ्वी आणि आप यामुळे अंकुर फुटतो, येथे जनन होते. चौथ्या अनाहत चक्रात तेज हे तत्व आहे. पाचव्या विशुद्धाख्य चक्रात वायू हे तत्व आहे. सहाव्या आज्ञाचक्रात आकाश हे तत्व आहे. सातव्या चक्रात मन, बुद्धी आणि अहंकार आहे. कुंडलिनी जागृत करून ही चक्रे प्रज्वलित करून यावर नियंत्रण मिळवायचे आहे. यांच्या अतीत जायचे आहे. कोणत्याही वस्तू दोन गोष्टी सूक्ष्म रूपात अदृश्य असतात. एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरी म्हणजे ध्वनी. जर दोन वस्तू एकमेकांवर घासल्या तर त्यामधून ऊर्जा तयार होते. दोन गोष्टी एकमेकांवर आपटल्या तर त्यामधून आवाज येतो. यास्तव ऊर्जा तयार करायला, प्रज्वलित करायला योग प्राणायाम करावा. ही ऊर्जा सर्व शरीरात टाळूपासून टाचेपर्यंत उत्सर्जित करायला योग ओंकार साधना करावी. ओंकार साधनेने शरीरात स्पंदने होतात, सप्तचक्र उद्दीपित होतात, संपूर्ण शरीरात ऊर्जा खेळवली जाते. जिज्ञासूंनी प्राणायाम आणि ओंकार साधना यांच्या अधिक माहितीसाठी माझे योग साधना हे पुस्तक आणि जय गणेश ओंकार साधना ही CD किंवा कॅसेट जरूर अभ्यासावी आणि त्याचे नियमित आचरण करावे. पंचमहातत्वांपैकी अग्नी हे तत्व सर्वात महत्त्वाचे आहे. वस्तूचे अग्नीमुळे इतर तत्वात रूपांतर होते. एखाद्या वस्तूला अग्नीचा स्पर्श झाला की ती वस्तू वितळू लागते आणि प्रवाहित होते. उदाहरणार्थ, बर्फरूपी पाण्याला अग्नीचा स्पर्श झाला की पाणी प्रवाहित होते. वस्तूमधील आपतत्व अगोदरच लोप पावलेले असेल तर ती वस्तू अग्नीच्या स्पर्शाने ज्वलन होऊन भस्म होते. त्याचे राखेत पृथ्वीत रूपांतर होते. उदाहरणार्थ, वाळलेले लाकूड जळून त्याची राख होते. अग्नीचा स्पर्श झाला की त्या वस्तूमधील आपतत्व वाफेच्या रूपाने किंवा ज्वलन झाल्यास धुराच्या रूपाने वायुतत्वात विलीन होते. उदाहरणार्थ, पाण्याची वाफ होते, लाकडापासून धूर निघतो. हे सर्व आकाशात सामावले जाते. या सर्वाला आकाशात जागा दिली जाते. सहाव्या चक्रापलीकडे सातव्या चक्रात मन, बुद्धी आणि अहंकार आहे. जडतत्वे निरोध झाली की सूक्ष्मतत्वे निरोध करायची. पहिल्या मूलाधार चक्रातून कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सहाव्या आज्ञाचक्र पार करून जेव्हा ती सातव्या चक्रात पोहोचते तेव्हा सूक्ष्म असे मन, बुद्धी, अहंकार निरोध पावतात. येथे योगी आत्मसाक्षात्कारी होतो. आकाशापलीकडे मन, बुद्धी, अहंकार मानलेले आहे. कारण विश्व मन, विश्वबुद्धी, विश्व अहंकार अस्तित्वात आहे. त्यामुळे सूर्य, तारे, ग्रह एकमेकांना आकर्षित करून घेत आहेत. परमात्म्या सभोवती फिरत आहेत. ही विश्वाची मन, बुद्धी आणि अस्मिता आहे. ती निरोध झाली की महाप्रलय होईल. सर्व विश्व आत्मब्रह्मात विलीन होईल. मानवाने प्रकृती म्हणजे काय ते समजून घ्यावे अशी भगवंत श्रींची इच्छा आहे. प्रकृती म्हणजे देह, इंद्रिय असून आपण म्हणजे यापेक्षा काही वेगळे आहोत. प्रकृती नष्ट होणारी आहे. ती आपल्या जन्मानंतर पंचमहातत्वांपासून निर्माण होते. आपण या प्रकृतीपेक्षा निराळे आहोत. प्रकृती आपल्या उपयोगाकरिता, वापराकरिता, सेवेकरिता आहे. पराप्रकृती, या अपराप्रकृतीहून दुसरी अशी माझी पराप्रकृती आहे. ती प्राणरूप चेतना असून तिच्यामुळे जीव आणि हे विश्व धारण केले जाते. या अपराप्रकृतीच्या आत दुसरी प्रकृती आहे. तिला पराप्रकृती असे भगवंत श्री म्हणत आहेत. ही प्रकृती देहादी इंद्रियांसाठी जीवधारणा करते आणि हे विश्व धारण करते. आपण जेव्हा मातेच्या उदरी प्रवेश करतो तेव्हा आपण म्हणजे एक स्पंदन असतो. या पलीकडे काहीही नसते. ही पराप्रकृती असते. या स्पंदनानंतर तेथे देह धारण करायला, एक एक अवयव निर्माण व्हायला सुरुवात होते. हीच ती अपराप्रकृती. या अपराप्रकृतीला जिवंत ठेवायला, अपराप्रकृतीचा कारभार पाहायला पराप्रकृती जीव निर्माण करते. पराप्रकृती जीव धारण करते. देह सजीव होतो.
यामुळे देहात चेतना येते. याचा अर्थ आपण म्हणजे पराप्रकृतीही नाही. जीवाहून आपण निराळे आहोत. आपण पराप्रकृती निर्माण करणारे आहोत. माणूस जेव्हा मृत होतो तेव्हा त्याच्यातून चेतना बाहेर जाते. देह निश्चेष्ट पडतो, मृत होतो. तरीही या देहात थोडा वेळ जीव असतो. यामुळे डोळे, हृदय इत्यादी अवयव दुसऱ्या जिवंत माणसावर रोपण करणे शक्य होते. अल्पवेळ जीव असला तरीही आपण मृत असे जाहीर झालेले असते. कारण अपरा आणि परा धारण करणारा आत्मा देहत्याग करून बाहेर गेलेला असतो. अपरा परा अद्वैत. अपरा आणि पराप्रकृती म्हणजे आपण नाही. आपण या दोन्हीही प्रकृत्या निर्माण करणारे आहोत. आपण त्या पलीकडे आहोत. अपराप्रकृतीहून परा आणि पराप्रकृतीहून आपण सूक्ष्म आहोत. आपण त्या जीवाहूनही आत असलेले आत्मा आहोत. अपरा आणि परा अशा दोन्हीचाही निरोध करून त्यांना पार करून आपण जेव्हा ध्यानस्थ होतो तेव्हा आपल्याला आत्मज्ञान होते, आत्मदर्शन होते. आपण अद्वैत होतो, तुरीय अवस्थेत जातो. भगवंत श्रींनी पुढे अजून एक महत्त्वाचे सांगितले आहे की पराप्रकृतीमुळे जीव आणि हे विश्व धारण केले जाते. विश्व धारण केले जाते हे फार महत्त्वाचे आहे. जसे पंचमहातत्वे आणि जीव पराप्रकृती निर्माण करते, त्याचप्रमाणे पराप्रकृती विश्वही धारण करते. याचा अर्थ पराप्रकृतीहून आपण निराळे आहोत. आपण अपरा आणि पराप्रकृती निर्माण करणारे आहोत. विश्व निर्माण करणारे परमात्मा आहोत. याचाच अर्थ जीवासह शरीरात वास्तव्य करणारा आत्मा आणि विश्व धारण करणारा, विश्व व्यापून उरणारा परमात्मा एकच आहे. आपण म्हणजे आत्मा परमात्मा आहोत. आपणच परमात्मा असून आपणच अंशात्मक रूपाने येथील सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यायला शरीरात आत्मरूपाने वास्तव्य करतो. आपणच त्या परमब्रह्माची चेतन शक्ती आहोत. आपणच परमात्मा ब्रह्म आहोत. आपण जेव्हा ध्यानातून समाधी अवस्थेत जातो तेव्हा आपल्याला जे दिव्य ज्ञान होते, दिव्य दर्शन होते, परमात्मा दर्शन होते. आपल्याला या देहाचे, विश्वाचे भान राहत नाही. आपण वजनरहित होतो. या देहापासून पृथक होतो. देहभाव लोप पावते. आपण आत्ममय होतो. आपल्याला साक्षात्कार होतो की तो आत्मा परमात्मा म्हणजे आपणच आहोत. आपण भोगमुक्त होतो. संचित उपभोगून आपण सायुज्य मुक्त म्हणून या भूतलावर मुक्तीची वाट पाहत जीवन चिर आनंदात व्यतीत करतो. आता जाणायचे काहीही उरत नाही. जे जाणले ते संपूर्ण परिपूर्ण असते. आता तुरीय अवस्थेत योगेश्वर चरणी ब्रह्मानंदी ध्यान समाधी लागलेली असते. हरिओम.